फ्रेंड्स, स्ट्रीट फूड म्हणलं ना की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. अगदी आपण साधं रस्त्यावरनं जात असू, आपल्याला भेळेची गाडी दिसली किंवा वडापावची गाडी दिसली तर लगेच तोंडाला पाणी सुटतं. आणि त्यातल्या त्यातनं काहीतरी नवीन आणि वेगळा प्रकार बघितला, वेगळ्या ठिकाणी आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीट फूड पाहिलं तर नक्कीच आहे ना आपली इच्छा होते बरं का की आपण ट्राय करून बघूयात. किंवा जर ट्राय केला असेल तर येस, आपल्याला ह्याची रेसिपी जमू शकेल का, घरी आपण करू शकतो का, असते तर भन्नाट. तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू साम्स किचन. मी संपदा. फ्रेंड्स, आज आपण आहे ना सुरत स्टाईल आहे ना आपण एक स्ट्रीट फूड करणार आहोत. पनीर पसमा मस्त झटपट होणारा आहे आणि महत्वाचं म्हणजे सिक्रेट रेसिपी आहे. मिक्स व्हेज पनीर घोटाळ्यासाठी आपल्याला इकडे काही भाज्या लागणार आहेत. जसं की एक मीडियम कांदा, फ्लावरचे 2 तुरे असतात, फ्लॉरेट्स 2, त्यानंतर एक मीडियम टोमॅटो आणि एक ढोबळी मिरची. बरं, आता हे सगळ्या ज्या भाज्या आहेत ना स्वच्छ धुवून आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत. सगळ्या भाज्या आपण एकदम बारीक अशा ना चिरून घेतलेल्या आहेत. इथे मी ना आप्पाव पनीर घेतलेलं आहे, फ्रेश घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपरला पुसून घेतलंय, म्हणजे एक्स्ट्रा आहे ना पाणी नकोय. आता आपण हे ना किसणीने किसून घेऊया. पनीर आपण किसून घेतलेलं आहे. आता अगदी थोडंसं पनीर आपण आहे ना ह्याच्यात छोट्या प्लेटमध्ये काढूया. आपल्याला हे जे पनीर आहे ते गार्निशिंग साठी लागणार आहे. इथे आपल्याला ना मसाल्याची पेस्ट करायची. एका बाउलमध्ये आपण 1 चमचा 1 ते 1.5 चमचा आहे ना बेसन घ्यायचं. ह्यानी आहे ना मिळून येते आपली भाजी. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, पावभाजी मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर. ह्याच्यात चवीचं पण तिखट आहे लाल मिरची पावडर आणि रंगाचं पण आहे, म्हणजे कश्मीरी पण आहे. आता ह्याच्यात ना अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याची छानपैकी आपण आहे ना पेस्ट करून घेऊयात. हे असं या पद्धतीने केलं ना की भाजी तर एक तर मिळून येतेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मसाले जळत नाहीत अजिबात. खूप छान पद्धतीने आहे ना त्याचे फ्लेवर्स उतरतात. मसाला पेस्ट मस्त मिक्स झालेली आहे. आता व्हेज पनीर घोटाला जे आहे ते करायला घेऊयात. आता कढईमध्ये ना मी थोडंसं जास्त तेल घेतलंय, म्हणजे ना छोटा डाव जो आहे ते 1.5 डाव घेतलाय आणि ह्याला कारण आहे ना तेल जरा जास्त लागतं. 1 चमचा ह्याच्यात बटर पण घातलेला आहे. त्यात आता अर्धा चमचा जिरे, त्यात आता आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो, ढोबळी मिरची आणि फ्लावर, असं सगळं ना छानपैकी आपण आहे ना ह्याच्यात परतून घेणार आहे. टोमॅटो आपण नंतर टाकणार आहे. काय होतं, टोमॅटो टाकलं ना की त्याला लवकर पाणी सुटतं आणि मग या भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या राहतात. आता छानपैकी या भाज्या आहेत ना मस्त एक 3 ते 4 मिनिटं मस्त आपण परतून घेऊया. 4 मिनिटं झालेली आहेत. बऱ्यापैकी भाज्या शिजलेल्या आहेत. आता काय करायचंय की आपण टोमॅटो ह्याच्यात घातलेला आहे आणि ही जी आपण पेस्ट केली होती ही पण ह्याच्यात घालून घेऊया. याचबरोबर अर्धा ते पाऊण बाउल आपण आहे ना पाणी घालून घेऊ आणि छानपैकी मिक्स करूया. आता ह्याच्यावर 3 ते 4 मिनिटं आपण झाकण ठेवूया. 4 मिनिटं झालेली आपण चेक करूया. हे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय मस्त असं तेल आणि बटर मस्त वरती आलेलं आहे. भाज्या शिजलेल्या आहेत आणि आता तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. हे बघा किती छान मिळून आलेला आहे. आता यात काय करायचंय, आपण जे पनीर किसलेलं आहे ते घालून घेऊया. थोडीशी कसुरी मेथी आणि आता आपण हे सगळं आधी मिक्स करून घेऊया. बर, आता हा जे व्हेज पनीर घोटाला जे आहे तर ना त्याचं कन्सिस्टन्सी असं आपण जे पावभाजी वगैरे अशी हे करतो ना थोडीशी लिक्विड कन्सिस्टन्सी असते. त्यामुळे आपण काय करायचं, आता परत अर्धा बाउल आपण आहे ना इथे पाणी मिक्स करून घेऊया आणि अंदाज बघूयात. मी तुम्हाला एक्झॅक्ट कशी आहे ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असते. आता काय करायचंय की पनीर मध्ये ना सगळे फ्लेवर्स मसाल्याचे उतरतील यासाठी आपण अगदी 2 मिनिटं फक्त आहे ना लो फ्लेमवर झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूया. तेल बघा ना इतकं सुंदर असं वरती आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ना पनीर घोटाला जो आहे तो तयार आहे. फायनल आपण टच देणार आहोत मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर
आणि आता गॅस बंद करायचा आणि गरमागरम सर्व करायचं. बरं, ह्याच्याबरोबर काय सर्व करायचं मी तुम्हाला लगेच दाखवते. इथे आपण आहे ना ह्याच्याबरोबर ब्रेड सर्व करणार आहे. त्यासाठी मी थोडस आहे ना इथे तूप घातलेलं आहे. आता या तुपावरच आपण आहे ना थोडस मीठ घालणार आहोत, थोडस लाल मिरची पावडर आणि हे जे तूप आहे ते असं सगळं छान आहे ना आपण स्प्रेड करूया. आता ह्याच्यावर आपण आहे ना ब्रेडचे स्लाइस ठेवून घेऊया आणि छानपैकी या साईडनी पण आपण थोडस तूप स्प्रिंकल करू आणि मस्तपैकी आहे ना छान रोस्ट करून घेऊयात. आता बेसिकली आहे ना ह्याच्याबरोबर ब्रेड स्लाइसेस किंवा पाव असं दोन्हीपैकी काहीही तुम्ही सर्व करू शकता किंवा स्ट्रीट स्टाईलला आहे ना या पद्धतीने सर्व केलं जातं. पण जर तुम्ही आहे ना डाएट कॉन्शियस असाल तर मग मात्र तुम्ही आहे ना फुलका पोळी कशाबरोबरही खाऊ शकता. आता आपण टर्न करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण हलकं शेकूया. जास्त शेकायला गेलं तर ते कडक होतात, यासाठी हलकं शेकून घ्यायचंय. ब्रेड रोस्ट करून झालेले आहेत. गॅस बंद करून आपण गरमागरम सर्व करूयात. एका प्लेटमध्ये आपण आहे ना व्हेज पनीर घोटाला काढून घेतलाय आणि आपण जे गार्निशिंग साठी पनीर काढून ठेवलं होतं त्याने आपण आहे ना गार्निश करूयात. आता इथे आपण आहे ना सॅलेड ठेवत आहोत आणि एक लिंबाची स्लाइस आणि फायनली आपण टोस्ट केलेले जे ब्रेड स्लाइस आहे ते इथे ठेवून घेतले. अशा पद्धतीने मस्त असा चमचमीत स्ट्रीट स्टाईल आपला व्हेज पनीर घोटाला तयार आहे आणि आपण तो गरमागरम सर्व केलाय. फ्रेंड्स, हे चमचमीत स्ट्रीट फूड बघून आहे ना तुम्हाला तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. त्यात आणि वातावरण सुद्धा असं आहे, पावसाळा आहे मस्त, आणि पावसाळ्यात म्हणलं ना तर ना स्ट्रीट फूड मस्त गरम गरम असं खायची इच्छा होते, ते पण वेगळं काहीतरी. तर नक्कीच हा वेगळा प्रकार करून बघा. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर स्ट्रीट फूडच्या अजून काही रेसिपीज आहेत, त्याची आपण सिरीज केली होती मागे. सगळ्या रेसिपीजचे लिंक्स मी शेअर करते, नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.